नमस्कार. काल आपण बघितलं की द्रोणाचार्य युधिष्ठिराच्याकडं विचारायला जात आहेत, अश्वत्थामा हतायती. अश्वत्थामा गेलाय आणि युधिष्ठिर उत्तर काय द्यायचं या विवंचनेमध्ये आहे. श्रीकृष्णाचं ऐकायचं की स्वतः खोटं बोलायचंच नाही या विषयावर ठाम राहायचं. युधिष्ठिराच्या समोरचा हा पेच भगवान श्रीकृष्ण दूर करतायत. आता आपल्या सगळ्यांच्या समोर जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो ना, तेव्हा तेव्हा भगवंतानीच त्याचं उत्तर देऊन ठेवलंय. आता कथा का ऐकायच्या याचं कारण आपल्याला सापडतं. म्हणजे पुराणातल्या कथा, हरिकीर्तन, हरिकथा, हरिनिरूपण का आवश्यक आहे? कारण प्रत्येक वेळी देव येऊ शकेल असं नाहीये ना. प्रत्येक लढाईत, प्रत्येक युद्धात देव आपल्या सोबत असेल असं नाही. मग देव जर आपल्या सोबत नसेल तर मग कोणत्या प्रसंगात कसं वागावं हे कसं कळणार? त्यासाठीच तर पुराण वाचायला हवीत, त्यासाठीच तर कथा वाचायला हव्यात. मी सांगू, आपल्या सगळ्यांचे पुराण ग्रंथ, आपल्या सगळ्यांच्या हरिकथा, आपल्या सगळ्यांच्या कथा, पुराण, गणेश पुराण असो, विष्णू पुराण असो, महाभारत असो, रामायण असो, या सगळ्या कथा या रेफरन्स बुक आहेत. जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा ती उघडावीत आणि वाचावीत. या सगळ्याचं निराकरण होतं, अडचणी सुटतात. म्हणून भगवंत युधिष्ठिराला सांगतायत, युधिष्ठिरा, तुझ्याकडं आता गुरुवर्य द्रोणाचार्य विचारायला येणार आहेत. अश्वत्थामा गेलाय का? अश्वत्थामा नावाचा हत्ती भीमानं मारलेला आहे आणि तो मारलेला हत्ती अश्वत्थामा आहे, द्रोणाचार्याचा पुत्र आहे, असं काही द्रोणाचार्यांना वाटेल असं तुला सांगायला हवं. भगवंत प्रत्यक्ष खोटं बोलायला सांगतायत. आपण आजकाल एक शब्द वापरत असतो, सद्गुण विकृती नावाचा. आणि या सद्गुण विकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्यातल्या चांगुलपणा हा इतका वाढू लागतो की आपलं नुकसान होतंय हेच कळत नाही. आपण अन्यायाकडं, दुर्जनांच्याकडं दुर्लक्ष करायला लागतो आणि त्यांची ताकद वाढत जाते. ही असते सद्गुण विकृती. आणि अजून एक असते सद्गुण विकृती. माणूस चांगला आहे, खूप चांगला आहे, पण चुकीच्या विचाराचं समर्थन करतोय, चुकीच्या बाजूनी लढतोय. द्रोणाचार्य सज्जन आहेत का? हो आहेत. द्रोणाचार्य तपस्वी आहेत का? हो आहेत. द्रोणाचार्यांच्याकडं अगाध ज्ञान आहे का? हो आहे. मग तरीही द्रोणाचार्यांचा वध करण्याचा सल्ला का देतोय? त्याचं कारण आहे, द्रोणाचार्य कितीही चांगले असतील तरीही ते दुर्जनांच्या बाजूनी उभे आहेत. ते दुर्जनांचं बळ वाढवतायत, सद्गुणांची शक्ती संपवतायत. आणि अशा वेळी दुर्जनांच्या बाजूनी असलेल्या सज्जन वाटणाऱ्या, मी वाटणाऱ्या म्हणतोय, सज्जनाचा भास होणाऱ्या, कितीही सज्जन असेल तरी आत्ता सज्जनाचं, सद्गुणांचं रक्षण करत नाहीयेत. ते दुर्गुणाच्या बाजूने उभे आहेत. भलेही त्यांच्या शब्दाला बांधले गेलेले असतील, पण दुर्योधनासारख्या विकृतीच्या बाजूने उभा राहिलेल्या द्रोणाचार्यांचा खात्मा करणं आवश्यक होतं. आणि युद्धभूमीवरचा एक नियम हा सांगतो की आपल्या सैन्याला संपविणाऱ्या वीराला संपवलं पाहिजे. म्हणजे बघा कसं असतं, युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य आहे म्हणायचं, म्हणजे सगळं चालतं असंही म्हणायचं. आणि युद्धात केलेल्या चालीवर, युद्धात केलेल्या डावपेचांना हा अन्याय आहे म्हणायचं. ही अन्याय करणारी मंडळी, ही अन्याय नावाची हाकाटी मारणारी मंडळी जी असते ना, ती अशी मोठी चलाखीने हा अन्याय मांडत असते. का सांगत होते भगवान? एक तर तो दुर्जनांच्या बाजूनी उभा आहे, द्रोणाचार्य दुर्जनांच्या बाजूनी उभे आहेत. दुसरं, द्रोणाचार्यांनी काय काय केलंय बघा. आपल्या शिष्याला द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी थांबवण्याची शक्ती द्रोणाचार्यांच्या मध्ये असताना सुद्धा राजाच्या अधीन राहून द्रोणाचार्यांनी यावर आक्षेप सुद्धा व्यक्त केला नव्हता. जेव्हा दुःशासन, कर्ण द्रौपदीची विटंबना करत होते तेव्हा त्यांना थांबविण्यासाठी आपला आवाजही उठवलेला नव्हता.
द्रोणाचार्यांना मदत करायला हेच पांडव होते. बघा, द्रोणाचार्यांना द्रुपदाचा पराभव करून त्याचं राज्य हवं होतं. त्याचं राज्य अर्ध त्याला देऊन बरोबरीत आणल्याचं समाधान हवं होतं. तेव्हा पांडव उपयोगाला आले. द्रुपदाचा पराभव केल्यावर सुद्धा पांडवांना त्यांची मुलगी द्रौपदी द्रुपदानं दिली. इथे संबंध जोडणं म्हणतात. आणि इथे ज्यानं त्यांचा सन्मान राखला गुरुदक्षिणा म्हणून, त्याच्याच विरोधात दंड ठोपटून उभे राहिले. का? तर राजकीय निष्ठा सांभाळायच्यात म्हणून. याची ही आठवण युधिष्ठिराला करून द्यावी लागली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, युधिष्ठिरा, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू तुला वाचविण्यासाठी चक्रव्यूहात गेला होता. चक्रव्यूहातून तुला भेदण्यासाठीच बाजूला आला होता. आठव, त्यावेळी कोवळ्या अभिमन्यूवर वार करणारं कोण होतं? तेच तर होते द्रोणाचार्य. थांबवू शकले असते. अरे लहान मूल आहे, एकटा आहे, शस्त्रहीन झालाय, सोडून द्या त्याला. सरसेनापती म्हणून द्रोणाचार्यांच्याकडे तो अधिकार होता. पण द्रोणाचार्य त्यावेळी विकर्णाला काय सांगत होते? विकर्णा, थांबण्याची गरज नाहीये. आठव, भीष्मांच्या पुढे त्या अर्धनारीला उभे करून, शिखंडीला उभे करून भीष्मांना संपवल्या गेलं. तेव्हा कुठे युद्धाचे नियम पाळले गेले होते? म्हणजे युद्धाचा नियम मोडावा कसा याचं मार्गदर्शन करून द्रोणाचार्य अभिमन्यूला संपविण्यासाठी शस्त्र हाती धरत होते. आपल्या प्रिय शिष्याचा पुत्र आहे याची जाणीव सुद्धा त्यावेळी द्रोणाचार्यांना झाली नाही. म्हणजे द्रोणाचार्य अनेक वेळेला दुर्जनाच्या संगतीत राहून चुकलेले होते. म्हणून मी कालच्या भागात म्हणालो, अंधभक्त होण्याचा अभिमान वाटावा अशी स्थिती असते. देव चुकीचं सांगत नाही, अजिबात सांगत नाही. आणि सगळ्यात मोठा युद्धभूमीवरचा एक नियम लक्षात घ्या. द्रोणाचार्यांनी हे युद्ध प्रारंभ झाल्यापासून जेव्हा सरसेनापती पदाची सूत्र हाती घेतली, घटोत्कचाकडून प्रचंड मोठा संहार झाला. दुर्योधनाने कर्णाला सांगून घटोत्कचाचा वध केला. त्यानंतर द्रोणाचार्य ज्या त्वेषाने तुटून पडले होते सैन्यावरती, त्यात किती लोकांचा बळी गेला होता? पांडवांना मदत करणाऱ्या विराट नरेशांचा बळी. नुसती युद्धात मदत करणाऱ्या नाही, पांडवांना 1 वर्ष अज्ञातवासात सांभाळणारे विराट नरेश होते. या विराट नरेशांचा वध, या विराट नरेशांची युद्धात हत्या याच द्रोणाचार्यांनी केलेली होती. नुसते विराट नरेशांना मारून थांबले नव्हते. पांडवांचे सासरे असलेल्या आणि ज्यांचा कायमच राग द्रोणाचार्य करत आले होते, त्या महाराज द्रुपदांची सुद्धा त्याच दिवशी युद्धामध्ये हत्या केलेली होती. पांडवांच्या मदतीसाठी जे आले आहेत त्यांची हत्या करणाऱ्या द्रोणाचार्यांना थांबवणं आवश्यक होतं. युधिष्ठिराला हे भगवंत पटवून देत आहेत. ते येत आहेत आणि तुला सांगायला पाहिजे. तेवढ्यात द्रोणाचार्यांची हाक युधिष्ठिराच्या कानी पडते, अश्वत्थामा हतायती. आणि युधिष्ठिर उत्तर देतोय, अश्वत्थामा हतायती नरोवा कुंजरोवा. नरोवा कुंजरोवा हे शब्द उच्चारताना तिथे युद्धभूमीवर प्रचंड आवाज होतो. अश्वत्थामा हतायती एवढंच द्रोणाचार्य ऐकतात. युधिष्ठिराचं हे अर्धसत्य द्रोणाचार्यांसाठी खूपच पीडादायक ठरतं. आणि काय होतं ते बघूया पुढच्या भागात.